बोलो अभी बात। अरे साइड में कैसे किधर जा रहे? कॉलेज जा रहे हैं। ऐसे? हाँ ऐसे ही। हेलमेट है। हेलमेट की क्या जरूरत है? हेलमेट जरूरी है, कुछ बोल नहीं सकते, कुछ भी हो सकता है। नहीं इतना जरूरी नहीं है, ज्यादा लंबा भी नहीं है ना, तो ज्यादा कुछ जरूरी नहीं है। हेलमेट तो पहनना चाहिए ना। सामने जा रहा हो तो भी क्या हेलमेट जरूरी है? मैं नहीं मानता। आपकी मर्जी। ठीक है तो चलो चल जाएगा। भैया हेलमेट मिलेगा क्या? हाँ मिलेगा ना। कौन सा है आपके पास? ये मेरे पास सैमसंग का है, ये मेगा का है और ये फॉर्मूला कंपनी का 2 है। अच्छा, और क्या क्या प्राइस है सबका? ये जो 2 है वो 2000 है और ये दोनों 600 में आ जाएगा। अच्छा, और सबसे अच्छी क्वालिटी का कौन सा है? अच्छा आपको ये सैमसंग का आएगा। अच्छा क्या है इसमें बेस्ट? ये आपका सेफ्टी अच्छा रहेगा इसमें, मतलब कैसे ये जो इसमें जो मटेरियल यूज किया है वो सब मजबूत है। ये अंदर आपको जो स्पंज दिख रहा है पूरा कंफर्ट है एकदम। और इसमें कंफर्टेबल है। इसमें भी वैसा ही रहेगा ना? हाँ ये भी वैसे ही रहेगा। ये अपना खाली कंपनी अलग है, फॉर्मूला अच्छा। कंपनी का है। ओके। इसमें थोड़ा स्पंज का क्वालिटी मतलब कैसे थोड़ा कड़क आएगा, इसमें बट कैसे ज्यादा दोनों तो ऑलमोस्ट सेम ही है। हाँ वैसे तो सेम ही है, बस हाँ, थोड़ा तो प्राइस में रेंज में डिफरेंस है और मजबूती थोड़ा इसमें अच्छा रहेगा। फर्क नहीं पड़ता है वैसे तो। हाँ तो लास्ट बताओ कितना दोगे इसका? इसका इसमें कम नहीं होता सर, ये ब्रांडेड ही आता है। इसमें इसमें 500 दे देते, 500? 100 कम दे दो, 500 ओके, थैंक यू। फिर से आइएगा। यस 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 श्योर। डिजिटल आहे। डिजिटल दाखवा, लायसन्स दाखवा, हेल्मेट बघू द्या तुमचा, हेल्मेट काढा पहिला, हेल्मेट बघू द्यात. हा तुम्ही डिजिटल दाखवा, तुमचं काही डिजी लॉकर असेल नसेल तर. तुमचं वेगा ISMR का चांगलं आहे. ISMR हा बघा, ISMR असतो आपल्या हेल्मेट वरती, हाच हेल्मेट यूज करायचा. हा कसं असतंय की आपलं BICI ने सर्टिफाईड केलेलं असतं हेल्मेट, प्रोटेक्शनसाठी बेस्ट असते. ज्याने आपल्याला जरी काही झालं तरी हेडला इंजुरी कमी येते, त्यामुळे खूप प्रोटेक्टिव्ह हेल्मेट हाच यूज करायचा. डिजिटल तुमचे डॉक्युमेंट लायसेन्स लायसन्स वगैरे ओके, RC RC आहे, तुमची PUC पण आहे. ओके ठीक आहे, हा घ्या हेल्मेट यूज करायचं. ओके चांगलं आहे, हेल्मेट यूज करायचा नेहमी. याच्यावरती का फाईन वगैरे असतो काय? फाईन वगैरे हेल्मेटचा फाईन. 2000. हा, आणि फेक हेल्मेट असला तर? फेक हेल्मेट असला की फेक वेळेला पहिला आपण हेल्मेट सेलरला पकडतो, मग नंतर जर त्यांनी तरी पण तसंच केलं तर आपण रायडरला पण हे करतो. बरोबर. डायरेक्ट सस्पेंड द्यायला लायसन्स. चला काय काय रायडर कुठं चाललात रायडर? कॉलेजला चाललंय सर. हा बघू द्यात तुमचे डॉक्युमेंट दाखवा गाडीचे, काय PUC लायसन्स, हेल्मेट बघू द्यात. हेल्मेट तर मोठा दिसतोय तुमचा, काय नकली सारखं वाटतोय आतून पण बाहेरून. बरं त्याला काय ISMR नाहीये. कुठला हेल्मेट घेतलं तुम्ही? सर काय असतं? ISMR काय तुम्ही ISMR नाही माहिती तुम्हाला? कॉलेजला तिकडनं आपला कॉलेजच्या रस्त्यावरती दुकान तिकडनं घेतलं. अच्छा, बघायला पाहिजे तुमचं दुकानवालं. हा नकली हेल्मेट आहे. हेल्मेट स्टोर फ्रॉम गुप्ता हेल्मेट स्टोर, काय बघायला भेट देऊयात आपण त्यांना पण. आता जरा तुमचे डॉक्युमेंट्स पण बघू द्या जरा. ठीक आहे, लायसन्स आहे तुमचा, RC वगैरे ओके ठीक आहे. चला आम्हाला घेऊन चालू तुमच्या दुकानावरती, बघू देत हा हेल्मेट कोणी. चलो क्या चल रहा है, ये नकली माल कौन बेच रहा है जरा को देखते चलो. काय करताय तुम्ही? सर हेल्मेट विकतोय सर. काय हेल्मेट हे काय, ह्याला काय नाही, मार्क नाही, काय नाही. ISMR म्हणजे काय माहितीये तुम्हाला? असं नाही हो साहेब. काय मग हे नकली हेल्मेट आहे. सर नकली काय त्यात सर? नकली ISMR हेल्मेट हे ऑथराइज हेल्मेट असतात BIS कडनं. माहिती तुम्हाला BIS वगैरे काय? साहेब कमी शिकलेलं, मला एवढं माहित नाही सर. अच्छा, तेच तर चुकतंय ना तुमचं. आजकालची तरुण पिढी अशी करणार तर कसं चालणार? साहेब मला माहितीच नाही. आमचा व्यापारी मुंबईचा आहे सर, तुम्हाला माल देतो, 2 क्वालिटी देतो, एक चांगला आणि एक महाग. ते साहेबांना मी बोललो, मी यांना चांगल्यातला एक साधावाला आहे, मग ते मला बोलले हेच द्या मला. मग मी तरी काय करणार साहेब? हा बघा ISMR कसा असतो. ISMR
अच्छा हा ISI मार्क आहे. हा ISI मार्क असतो का? ओरिजिनल हेल्मेट आहे हा BIS बीआयएस सर्टिफाईड आहे हा हेल्मेट. हा हेल्मेट जरी तुम्ही पडलात तरी एकदम मिनिमम तुम्हाला इंजुरी होणार याच्यामुळे. आणि सर याच्यावरती काय का याच्यावरती काहीच नाही, हे काय प्लेन आहे पूर्ण, नकली हेल्मेट आहे. लोकल आणि ह्याच्याने जर पडलं ते मार लागतो आपल्याला. पूर्ण तुमचा डोका डॅमेज होणार याच्याने. हो. म्हणून बीआयएस ऑथराइज हेल्मेटच यूज करायचे. ISI म्हणजे दिसायला पण छान आहे आणि आतून प्रोटेक्शन पण छान आहे. कम्फर्ट आतमध्ये कम्फर्ट पण आहे आतमध्ये. आणि तो जर लोकल लोकल आहे, जाम लोकल आहे. हे स्वस्त असतं, हे स्वस्त असतं हेल्मेट, हे महाग असतं. माझ्याकडून पण चुकी मान्य झाली. आहे. मी पण तेच स्वस्त बघून घेतले. ठीक आहे थँक्यू चालेल. सर. आता मी- तुमच्यासारखे ऑफिसर कमी भेटतात आम्हाला. आता मी हा डिस्ट्रॉय करतो आणि नवीन हेल्मेट घेताय तुमचं नवीन असं साहेब, आहे. माझं नुकसान हेल्मेट रिटर्न पाठवून देईन सर. रिटर्न रिटर्न नको नुकसान मला द्या, सर. मी ते तिकडे देऊन टाकेन ना जिथनं आणलंय तिकडे साहेब. कसं चालणार असं? आता मला ते देणार तुम्ही बोलून ना मी पैसे तिकडनं पैसे आणतो त्यांना साहेब. परत द्यायला लागेल तुम्हाला. पैसे देऊन टाकेन सर. हा चालते. असे नकली हेल्मेट विकू नका. सर, return देते तरी कधी. चालेल मी देऊन टाकेन सर. नमस्कार मित्रांनो, दरवर्षी भारतात हजारो टू व्हीलर ॲक्सिडेंट होत असतात. तर त्या ॲक्सिडेंटमध्ये मेन मृत्यूचं कारण ही डोक्याला झालेली दुखापत असते. तर ती दुखापत योग्य हेल्मेट न निवडल्यामुळे किंवा हेल्मेट न घातल्यामुळे होत असते. तर योग्य हेल्मेट कसं निवडायचं? तर हेल्मेटच्या मागे तुम्ही बघू शकता इथे BIS सर्टिफाईड ISI मार्किंग असतं आणि CML नंबर असतो. तर तो CML नंबर तुम्ही BIS केअर ॲपवरती टाकून व्हेरीफाय करायचं की ते हेल्मेट BIS सर्टिफाईड आहे की नाही. तर हा CML नंबर BIS केअर ॲपवरती कसा व्हेरीफाय करायचा ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर इथे पहिले व्हेरीफाय लायसन्स डिटेल्सवरती जायचं. त्याच्यानंतर इथे तर बघा सर्वात प्रथम आपल्याला हा BIS केअर ॲप उघडायचा आहे. तर मग तुम्ही जरा एक खालती स्क्रोल कराल थोडं तर तुम्हाला इथे फर्स्ट नंबरला व्हेरीफाय लायसन्स डिटेल्स भेटेल. मग त्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला इथे CML नंबर पुट करायला आलेला आहे. आता जसं तुम्हाला दाखवण्यात आलं हेल्मेट त्याच्या मागे CML नंबर लिहिलेला असतो. ते नंबर आहे इकडे लिहिलेला 00025727055. आता सर्चवरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा यांचा लायसन्सचा डिटेल्स आलाय पूर्ण. तर अशा प्रकारे हा चालतो. तर मित्रांनो फक्त हेल्मेटच नाही तर इतर डे टू डे लाईफमधले प्रोडक्ट्स पण तुम्ही BIS सर्टिफाईड आहेत की नाही ते तुम्ही चेक करू शकता. उदाहरणार्थ हा चार्जर, ह्याच्यावरती बघा हे BISचं इलेक्ट्रॉनिक्ससाठीचं लोगो आहे आणि त्याच्यावरती खाली R नंबर आहे. तो R नंबर तुम्ही BISच्या ॲपवरती चेक करायचा. तर मी तुम्हाला दाखवतो कसं व्हेरीफाय करायचं ते. R नंबर अंडर CRS. आता बघा इथे R नंबरचा पुट करायला आलेला आहे. तर ते इथे नंबर दिलेला आहे चार्जरवरती 81007749. आता गो वरती क्लिक करायचं आहे. एक हा थोडा टाइम घेतो. तर हा बघा आता मला इथे इनव्हॅलिड R नंबर आलेला आहे आणि मी नंबर जे आहे चार्जरवरती ते मी तेच टाकलेला आहे. तर असं समजण्यात येतं की हा जो चार्जर आहे तो म्हणजे डुप्लिकेट आहे आणि दुसऱ्या नॉन BIS सर्टिफाईड आहे. असं तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी मी एक दुसरा चार्जर घेतलेला आहे. त्याचा R नंबर पुट करून तुम्हाला दाखवतो. 61003387. तर हे बघा त्यांचा लायसन आलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग नेम, इंडियन स्टँडर्ड नंबर आणि हे इथे तुम्हाला इथे दाखवण्यात येईल की कधीपर्यंत ते व्हॅलिड आहे यांचा लायसन्स. आणि तुम्हाला इथे ब्रँड दाखवतो ॲपल आणि स्टेटस पण दाखवतोय रजिस्टर्ड. तर मित्रांनो यातून आपल्याला समजलं की एक चार्जर BIS स्टँडर्ड्समध्ये बसत नाही तर एक चार्जर BIS स्टँडर्ड्समध्ये बसतो. तर योग्य प्रॉडक्ट निवडण्यासाठी आपण BIS केअर ॲपचा यूज करून आपल्याला योग्य प्रॉडक्ट निवडता येऊ शकतो. धन्यवाद.